आपल्या गोष्टीतला जो छोटासा राम आहे की नाही, तो छोटा रामचंद्र आता रांगू लागलाय. दुडू दुडू धावू लागलाय आणि बोबडे बोल बोलायला सुद्धा लागलाय बरं का. सगळ्यांनाच त्याचं कौतुक होतं. कौसल्या राणी तर सारखी त्याच्याकडे बघत राहायची. त्याला खाऊ घालताना कौसल्या राणी गाणं म्हणायची, सावळा ग रामचंद्र माझ्या हातानी जेवतो, माझ्या हातानी जेवतो. उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो, थवा राघूंचा थांबतो. रामाचं जेवण होईपर्यंत वेगवेगळे पक्षी वाट बघत असायचे आणि जेवण झालं की त्याच्या ताटातले उरले सुरलेले कण खाऊन तृप्त व्हायचे. अशा प्रकारे हसत खेळत राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न मोठे होऊ लागले. मित्रांनो, लवकरच हे चौघेही जण आपल्या गुरूंच्या घरी शिक्षणासाठी गेले. आपण कसं शाळेत जातो, तिथे अभ्यास करतो, वेगवेगळ्या गोष्टी शिकतो, तसंच खूप पूर्वी गुरूंच्या घरी जाऊन तिथे राहूनच वेगवेगळ्या गोष्टी शिकायला लागायच्या. गोष्टीत पुढे काय झालं असेल? ऐकण्यासाठी चिकू पिकूचं जम्मत गोष्टी ॲप आजच डाउनलोड करा. छोट्यांसाठी रामायण ही 27 गोष्टींची प्लेलिस्ट आहे, ते सुद्धा गाण्यांसहित.